स्वानंदी समूह नाशिक वारसदार मी स्वाती मकरंद कुलकर्णी आणि सहवाचक अमृता रमेश आहिरे। आम्ही दोघी कवयित्री मातीच्या सुगंधाने सुवासित, ग्रामीण जीवन, निसर्गाची ओढ, कविता यांच्याविषयी आम्हा दोघींमध्येही स्वर्गात मनसोक्त गप्पा झाल्या। स्वर्गातील बगीचा, ढगांखाली हिरवीगार वाडी सुरू असलेला हा काल्पनिक संवाद प्रवास। एवढं शांतबाई तुमच्या वाडीमा स्वागत छे। मी तर वावरमा काम करत हूँ। मन वावर, मन घर, मन गावच मना स्वर्ग छे। तथा ना पाऊस, तथा नी नदी, फुलच ना सुगंध, याना माच मना स्वर्ग छे। मी तुमची कविता ऐकली होती, माझ्या पाऊलाचा पाऊस। अरे किती भारी कविता लिखली शे वा, भरती भारी कविता लिखस तू। नमस्कार ताई, किती आनंद झाला हो तुम्हाला भेटून। मी तर तुमच्या गाण्यांमुळे इथे आले आहे। माझं पोरगीचं कविपूर ऐकलं की मातीचा सुगंध छानसा येतो। हा मनी कविता ते वावर मधाला कामच नाहीयेस, तथा त्या साऱ्या गोष्टी मनी कविता बनतस। आता निसर्गामध्ये देख ना, आता बी पाऊस पडस, पण मला गावना पाऊस निसर याले नाही। ते जाऊ दे बाई, तू तुला सांग, तुने ती कविता नाही का, आला पाऊस आला मातीच्या वासात ग, आठवणींचा बकुळ गंध कसा आला। आमच्या गावामध्ये नदलाई दिदन कविता मनमाच राहिली। ताई ते प्रेम, आठवणींचा हिंदोळा हा निसर्गाचाच। बालपणी आजोळी जायचं, तिथे शेतात उभं राहायचं, दारापुढे येणारा भिक्षेकरी, पहाटे येणारा वासुदेव आणि त्यांच्या मुखातील चिपळ्यांच्या टिक्यातील ऐकू येणारी ती काव्य। आजही त्या घटना काल घडल्याप्रमाणे वाटतात ना, पण इथे सारं ना जन्म ना मृत्यू। बरं बाई, मी वावरमा राबीसन मातीना संगे बोललो। आता स्वर्ग मागलो तरी बी मन मन गावमाच रमस। तू तुला सांग माले बी तुझ्या आठवणी, तुझ्या कविता ऐकायला आवडतील, बट्ट सांग बरं मला ते। हो हो नक्कीच, ऐका। आठवणचा पाऊस पडला, हृदय चिंब भिजलं, आणि ताई संगे माझ्या कवितेचं गाणं गजबजलं। आता फक्त मनसोक्त गप्पा। अव शांता, काय सांगू बाई तुले, माले जवळ जवळ मला संसारी मनी जलमभूमी आठवलीस ना, तवळ तवळ माले मला ओया आठवतीस। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हातालीच तळके, तवा मी ते भाकर। आणि अजून मी मला असं वाटत की मी त्याच दिनमध्ये राहिलो। बहिणाबाई, आपण ग्रामीण जीवन, निसर्ग, खेड्यापाड्यातील दैनंदिन संघर्ष, लोकगीतांमध्ये रमणाऱ्या पण तुमच्या रचनांची नेहमीच भुरळ मला वाटते बरं का। आणि त्यामुळेच पाण्यावरच्या पाकळ्या हा जपानी हायकू प्रकार मी मराठीत आणला। म्हणजे आई राणी भाषा, तुझी मराठी गावमानी भाषा, तुझ्या ओव्या, तुझ्या कविता जसं शेत तसं दोन्हीसमा आपण जीवन दाखवतस। दोन्हीसमा सुख दुःख दाखवतस। जीवनमा सुख दुःख सर्व असलेलाच ते सैन करणं पडस। सुख दुःख ओंडळणं मावत नाही, ते संगे जे समजास। हो, पण माणूस नेहमी दुःखाला घाबरतो। सुख आलं ना की कोळ काढावा वाटतो बघ। सुख दुःख हाच अविर गुलाल, आणि हा जीवन गाण्याचा सूर गातच राहावा लागतो। बहिणाबाई, तुमच्याही बोली भाषेतील ओव्यांमधून मला जीवनाचं सार आवडलं। आणि जसं तुम्ही म्हणता ना, सुख म्हणजे जेव्हा आभाळाला गवसणी, दुःख म्हणजे पायातल्या पैंजणासारखं सतत सोबत असणारं। आणि हाच भावविचार जगणं मरणं एका श्वासाचं अंतर यातही सखोल असं जाणवतो बरं का। म्हणजे सकारात्मकतेने चढ उतार, संघर्ष याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हाच फार सुंदर आहे। दुःख सरस बी नाही ते समजी घेणं पडस। मातीना संगे जसं नातं राहस ना, तसंच ते दुःख ना संगे बी राहस। परतेन मैत्रीना सारखं। अगदी खरंय, आपल्या ओव्यांमधून ते दिसतं। मैत्रीचं म्हणताना, मैत्री मला हा प्रेमाचा आधार वाटतो, जी संतपणे वाहते, आपल्या तापे गोदेसारखी शांत। आणि अशा मैत्रीनं एकाकीपण हरवतं आणि भाव प्राणाऱ्या प्रेमाला टिकवतं आणि निस्वार्थ नातं अबाधित ठेवतं। पण
तुम्हाला सांगते की मैत्रीण या कवितेमध्ये स्वप्नातील मैत्रिणीचं नाव, तिचं रूप, तिचं गाव याची तुलना ही लवंग, मुळांमधून, फुलांच्या मुळांमधून झिरपणारं पाणी आणि काजळ काळ्या ढगांवरून दिसणारी तिची ती शांत नजर, अशा रूपकांचा मला मोह होतो. ऐका, स्वप्नातल्या माझ्या सखी कोणते तुझे गाव, कसे तुझे रंगरूप, काय तुझे नाव. यामुळे मैत्रीतील औपचारिकता संपून ती मैत्री भूमिगत प्रवाहासारखी झिरपणारी आणि उदास मनाला आनंद देणारी ठरते. मैत्री लय छंदास ना शांताबाई, खरं शिकवलं म्हणजे साऱ्या कवितासना असा साऱ्या विषय येतस, त्यामा माता सिंचनच्या बी दिखस. आता हे मन कविता जर ना आपलं मन दिवस अर्जत असते, मन वढाय उभ्या पिकातल ढोर, देवा कसं दिलं मला असं नाही दुनियात, असा कसा रे योगी काय तुझी करामत. या मामाले म्हणी माणसे म्हणा गाई गोऱ्या आजूबाजूला सर्व निसर्ग दिखस, त्यामुळे बोलू वाटस. खटल्याना धर्मा देखा मनी सगळी सासू, खटल्याना धर्मा देखा मनी सगळी सासू, सदा पोटामध्ये माया तशा डोळ्यामध्ये असू. मले काय तिथं शांता माया मैत्री संसार मा मी सुगरांना खोपा पास, त्याले बाई सर मला असं वाटत कलो कसले सांगू. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा बिला साठी दिन चुका झाडाले टांगला. या मामाले सुगरणा मेहनत दिसस, त्याग दिसस, काळजी दिखस. जशी माय लेकरा सतत आदरस ना तशी सुगरण लागलस, नतीना मा मने माय दिखस. आपल्या कवितांमध्ये स्त्री अनुभव, खेड्यापाड्यातील मातीचा सुगंध जाणवतो. माझ्या गीतांमध्ये मी तसा काहीसा प्रयत्न केला, पण आपला नैसर्गिक शब्द हा फारच छान आहे. आपल्या दोघींच्याही काव्य प्रवासामध्ये एक साम्य घडून आलं, आणि ते म्हणजे आपल्या काव्याला जे पाठ करून दिलेलं ते थोर साहित्यिक पत्रकार प्र के अत्रे. तुमच्या कविता सोपांकडून घेऊन अत्र्यांनी हा कोंदणातील हिरा जनमानसासमोर आणावा असं वाटून त्यांनी हा अजरामर ठेवा सगळ्यांसमोर आणला. तशाच एका प्रसंगाने माझा आणि त्यांचा संबंध आला बघा. त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये मला स्तंभलेखनाची प्रथम संधी दिली आणि अनेक सुधारणा लिहिता लिहिता घडत गेल्या. गद्य व पद्य दोन स्वतंत्र लेखन शैली मी करत होते, पण ते सांगायचे संस्कृतासारखी भाषा जरी तुला माहिती असली, अभ्यास असला ना, तरी शब्दांचा सोस कमी कर, सर्वसामान्यांना समजेल असे लेखन कर. म्हणजे लहान मुले रंगीत खडे गोळा करतात ना, तसं तू करू नकोस. माणसाला त्या शब्दांबरोबर वाहून नेता येतं, आणि मला वाटतं ताई, हे शब्दांचं प्रवाहीपण चपखलपणे बसवण्याची शक्ती आपल्यापाशी नैसर्गिकच. ही जीवनातील थंडशिरा कशी वाजवता बासरीने. हाय जीवनच शिळा बासरीला संगमशे नाव शांता. जुन्या स्मृती ऐकून आजही हृदय निश्चल होतं, काव्यातून बोलतं. वेळोवेळी स्त्री जीवन, सहनशीलता, संवेदनशील मन, प्रेम, आतुरता, विरह या सगळ्या भावनांचं आंदोलन सतत अनुभवास येतात. इतकेच नव्हे, आपण ते जगत असतो. ताई आता हेच पहा ना, प्रेमातील उत्कटता साकारताना आपण जसं म्हणता, माझं प्रेम पिजी सारखं मातीत गाडलेलं दिसत नसलं तरी मुळं खोलवर पसरलेलं. ही मुक्ततेने केलेली भावनांची उधळण, ग्रामीण प्रगल्भता प्रकर्षाने जाणवते आणि मला सुचते असं की तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी. बेनवी या गाण्याची गंमत अशी की बाबूजी त्यावेळेला चित्रपट गीतं माझ्याकडून लिहून घेतली आणि त्यांना एक गीत गझलच्या सारखं हवं होतं आणि मला गेलेलं असताना मम्मटाचं काव्य प्रकाश अभ्यासाला होतं. त्यातील एक श्लोक फार आवडला आणि मनात होतं की यावरून एखादी कविता करावी. त्या श्लोकाचा अर्थ सांगते, ऐका. माझं कौमार्य हरण करणारा माझा प्रियकर तोच आहे, चैत्र महिन्यातील रात्रीही त्याच आहे, कदंब वृक्षावरून आणि मालती पुष्पांच्या सुगंधाने सुगंधित झालेले वारेही तेच,
मीही तीच आहे. इतकंच नाही तर आमच्या प्रेमक्रीडाही त्याच आहेत. स्थळही तेच, रेवा नदीच्या प्रवाहातील वेताचे बेटही तेच. पण हे सारं असूनही काहीतरी मनाला हुरहुर वाटते. आणि बाबूजींनी ज्यावेळेला गीत लिहून द्या असं सांगितल्यावर हा श्लोक डोळ्यासमोर आला आणि गीताचा मुखडा तयार झाला. स्त्रीच्या तरल सूक्ष्म भावना, सोजवळ प्रामाणिक आविष्कार आपल्यासारख्या कवयित्रींकडून साहित्यातून नकळत माझ्या मनावर अधिराज्य करत होतं. आपल्या साध्या सोप्या भाषेतून अर्थाशय, भावना आणि फारशी अलंकारिकता यांचा काव्यवाला नसला तरी मला एक आवडतं ते म्हणजे सहनशीलता. आत्मबळ वापरावं हा भाव ओव्या कवितांमधून दिसतो आणि मला माझ्या काव्यात आणण्याचा मोह होतो. शांताबाई एकदम झकास व तुझ्या कविता लय भारी शेतीस. म्हणजे जितकी गोड भाषा वापरायची त्यास ना मा मी ऐकतात तुझ्या कविता. बालगीत, कोळीगीत, देशवर्णा गीत सर्व प्रकार शेतच त्यास ना. शब्दांसवे मी जन्मले, शब्दातून मी वाढले आणि तुमच्यासारख्या अनेक साहित्य साधक गुरु मला पाहता आले. शब्दातून त्यांचे अनुभव सापडले आणि ते मला पंचमहाभूतांसारखे थोर वाटतात. शब्द शोधण्यापेक्षा ते स्वतःहून आपल्यापाशी येतात आणि त्या रचना लोकांच्या हृदयस्थ होतात. शांताबाई खरंच जवळ जवळ मी करणारा काम करू तवय तवय मला मन काय. मी ओव्या गाऊन कविता म्हणू नगर मला वावर मला काम करू. पण शाळा नाही जाईल पण जीवन मी मला लय शिकावे. जीवन लय मोठा गुरु शे शांता. मला पोऱ्यानं मला कविता लिखी द्या त्याच तुम्ही आज वाचतेस. त्यानेच कविता बनली ती तुला सांगितलं ती. अरे संसार संसार जसा तवा झुल्यावर हाती हाताले चलते तेव्हा मी ते भाकर. खूप छान वेळाबाई. संसाराचं गणितच या काव्यात सांगितलं बरं का. आपलं जीवनच कविता झाले की कविता फक्त आठवण न राहता एक अनुभवसिद्ध तत्वज्ञान होतं. द शांता काही लिखस तवय ती चूल लेकरू घर पाणी वावर साऱ्याच न लिखस. पण तुले सांगस बाई मला या साऱ्याच त्याच्या आठवणी शेतीस ना त्याला यावं शेतीस. कवितेत सांगते ऐका बरं का. दुःख समंजस माझे नाही फिरवला द्वाही, कधी आले आणि गेले मला कळलेही नाही. कवितेमुळे मन भावना व्यक्त करता येतात आणि कविताही मला जखमेवर अलगदपणे हात ठेवणं असतं असं वाटतं का. हा ना जी जखम शे त्यावर कविता मलंबनस आणि मले मग तर म्हणी कविता आठवस. अरे मानसा मानसा कधी वशील माणूस, लोभासाठी झाला मानसाचा रेखानुस. अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार, अरे तुझ्या विन बरं गोठ्यातलं जनावर. बरं खरंय बेणाबाई. मी मगाशी जे बोलले ना की आपल्या कवितेतून माणसाला माणूसपणाचे स्वभाव वर्णनाचे खूप चित्रण दिसतं. माणूस ही हाईच खरी श्रीमंतीशी शांताबाई. कविता वायसा शिकवी ना म्हणणा त्या मापुलकी शे जिव्हाळा शे. बेणाबाई पण कविता ही जिथे अंधार तिथे लुकलुकणारा दिवा होते. म्हणजे जेव्हा लवलवत असते पालवी अनावर आणि आभाळाला सुचत असतात बेहोश रंग, तेव्हा जड निर्जीव शब्दही ठरतात निरर्थक, व्यक्त करण्यासाठी भरून आलेलं अंतरंग असे शब्द सुचत जातात. बालगीतांपासून अनेक काव्य प्रकार, लेख, कविता यातून भावना शब्दात उतरल्या. काव्याला तालासुरांची साथही मिळाली बरं का. खरंच द शांता मला शिक्षण नाही जमत तरी मी लोकसनी मला ऐकत. कारण म्हणजे मला शब्द मला ओव्या माझ्या मनमाई होतात. खरं सांगू का गरिबी कष्ट नतवयला कर्मठ समाज या सवर मी मात केली तरी हार नाही मानी. मी जवळ जवळ फसलो. मी वावर माझा वाऱ्याने विचारलं आज द पीक कसं रे हो तर त्याने मला सांगलं मेहनत कर बाई फळ नक्की मिळेल. म्हणूनच लोकांना तुमचा नितांत आदर आणि प्रेम आहे. काबाड कष्ट दुःख आणि त्यातही जीवनाकडे हिमतीने सकारात्मक पाहण्याची जी दृष्टी ना हाच आदर्श आमच्या समोर आहे. बहिणाबाई तुमच्या अनेक ओव्या कविता मी वाचल्या बरं का. लागे पायाला चटके रस्ता कापिसनी लाल, माझ्या माहेराची वाट मला वाटे मखमल. सासरच्या कष्टामधून माहेरची ओढ खूप वास्तवपणे आली आणि मलाही काहीसं सुचलं. ऐका
वारुळ वारुळ मुंग्यांचं वारुळ, तुफान वाऱ्याला ऊन पावसाला द्यावया आव्हान. यातून स्त्रीचा त्याग, समर्पण आणि प्रसंगी कुटुंबाचा आदरही ती होते, संकटांना तोंड देते. शांताबाई खरंच आहे. प्रत्येक बाई स्वतःला श्रीसन आपल्या लोकसना करता जातच. पुन्हा कविताच नाही ते चालच. मनी भाषा साधी गावकडणी, मी वावर राबू बकऱ्या मेंढ्याचे राखो, त्यांना मास मारे मुली ओळख सापडली. मी राबे शेतमा म्हणून नावली शेत. म्हणजे कविता तुला तिथे सापडतील. पुन्हा कविताच ना क्षण धावपळ जगाला संघर्ष देत असते. ते समजा भिक्षुबाई बर आपली मातीले कधी विसरू नको. हा मातीला आणि आपलं माय मराठीला विसरणं शक्य नाही. बहिणाबाई, आज आम्ही लढतो, शिकतो, शिक्षण घेतो, पण खरं सांगते, किती शिकलो तरी तुमच्या कविता कायमच आम्हाला व पुढच्या पिढीला प्रेरणा देतील. आम्ही त्या पुढे नेत राहू. ग्रामीण जीवन, शेत, मेंढी, कष्ट आणि माझ्या मेंढ्यांच्या टोळ्यात मी पाहिले स्वर्ग असं आपण म्हणता, किती छान कल्पना आहे. आणि हाच साधेपणा माझी ताकद होते. शांताबाई, तुम्ही ती बालगीतं मालिकातली आवडते बरं. अक्कूबाई ढक्कूबाई, अक्कूबाई ढक्कूबाई लागणीकर आणि ते म्हणते मनी माऊच बारकेची गोल गोल पान. मालिकून मला हाई भरत भारी वाटत. तू इथलं सोपं कधी संधी खेळशे ना आता सगळ्यात ऐकूशी वाटत. बहिणाबाई, याचे कारण सांगते की कवी श्रीधर मोरोपंत, नागा देशपांडे, बाबा बोरकर यासारख्या कवींच्या कविता अभ्यासल्या आणि आजोळी वासुदेव दीक्षितरी दाराशी यायचे. त्यांच्या मुखातील गाणी यांचा प्रभाव माझ्यावर खूप झाला. शब्दांशी खेळणं सुरू होतं, आवडायलाही लागलं. वाचनाचा नाद होताच आणि महाविद्यालयातील शिक्षणानंतर प्रके आत्रे यांच्या हाताखाली जे काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी रविकिरण मंडळातील अनेक मोठ्या लोकांनी मला घडवलं, प्रेरित केलं. गजानन काटवे हे प्रसिद्ध गायक आणि त्यांच्या कार्यक्रमांमधून कविता गायन आणि उत्कृष्ट सादरीकरण यांचा परिचय मला झाला. आणि तसंच कवी अनिल यांची गगनी उगवला सायंतारा यामुळे आणि असे अनेक कवी जाणता आलं. हवं ते तर जाणलंच. त्यामुळेच तर बाबूजीसना सारखा मोठा शिकेल सवरे माणूसनी तुला त्यासारख्या कविता लिखायला आहे. हो, मी स्वतःला फार भाग्यवान समजते आणि ते तर खूपच महान लोक. तुम्हाला सांगते, एकदा एका चित्रपटासाठी मला वाटतं की मला हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटासाठी निराशा, एकटेपण असं गीतातून त्यांना हवं होतं. ते गीत जवळजवळ त्यांनी माझ्याकडून 13 वेळा लिहून घेतलं. ते गीत असं होतं, हा माझा मार्ग ऐकला तरीही शिनलो तरीही चालणी मला, दिसले सुखतो लपले फिरून. आणि हे भावगीत बाबूजींना फार आवडलं. मला माहित होतं की ते शब्द सुरांचे पक्के होते, उत्तम जाण होती. अनेकांकडे संधी मिळत गेल्या. रेशमाच्या रेलांनी जे वेळ मजना लागले अशा अजून कितीतरी गीतांचा परीख मला गवसला. ते शब्द समोर आले की त्यांना अलगदपणे कुशीत घेऊन भक्तिगीतं, भावगीतं, बालगीतं उमटत गेली. आणि बरं बहिणारे, नंतरच्या काळात डॉक्टर वसंत अवसरे या टोपण नावानेही लेखन केलं होतं. मायो तिथला मोठा कसा अशा अवतारा माय मराठी ना करता तिथलं मोठं काम कर तू. तुला साऱ्या कविता मला आवडतीस. त्याच ना मला तिथल्या तर लोकच माहीत बी नाही शेतीस. आता ती नाही करती कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे याला माझ्याशी उदासीनता दुःख दिखस ना. तशी माहेर निवड आपली नेहमीच रास. तिथून कवितास ना तू तिथलं मस्त दिखाड ती एक कविता बघ. 4 दिवसावर लावला श्रावण झुलवा न्यायला पाठवा भावाला तिला माहेरी बोलवा. त्याला माझी एक एक ओळ आणि एक एक शब्द तसा म्हणले लागस माहेरी आठवलं तिला. आपल्याला ज्या ओव्या कविता सुचतात ना त्या मला वाटतं कीर्तन प्रवचनातूनच. आणि मला आठवतात ते तुकाराम महाराज. म्हणजे ते म्हणतात, काय म्हणा पामरे बोलावे उत्तरे बोलविता धनी वेगळाची. फारसं शिक्षण वाचन येत नसतानाही खूप मोठी शब्दसंपत्ती आपल्याकडे आहे आणि ही फार अलौकिक गोष्ट आहे. देवाला अजब गारुडी म्हणतात. तो जमिनीतून पीक वर काढतो. काम करताना गाणी येतात. पिकांच्या कापणी करण्यासाठी हिंमत धरतात. आणि तुम्ही ते वाऱ्याला मारुतीची उपमा दिली ती किती छान. चल ये रे वाऱ्या ये मारुतीच्या
अगदी माऊली जगाची म्हणून तो किती आपलेपणाचा हक्क दिसतो. खरंय, गावाकडे शेतात राबताना निसर्गाला कधी देव, कधी धनी, कधी मुलगा अशा विविध भूमिकांचा वेश देऊन तशी कल्पना करून सखल शब्द योजना करता हेच मला न्यारं वाटतं. तुला सांगत शांता, बाई ना तिने माहेर निवड ते गाव, तिथला माणसे, तिथला बी मोठा गायक तरी कायम आपल्या जोडे लावाले पाहिजे असंच वाटत. माझ्या माहेराची वाट मला वाटे नको मल, रात दिन गजबज असं फटल्याचं घर, सदा आबादी आबादी असं असं माहेर. असं माहेर न करता असं शेत मन न माहेर न भारी वर्णन करूशी वाटत. काही काही खरंच ना तरी मी शांता, माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेराहून आली सासर आले कशासाठी. अरे लागले डोहाळे सांगे शेतात तेरी माती, गाते माहेराचं गाणं लेख येईन रे पोटी. मला काय वाटतं शांता, गावमाने आया बाया जवळ सासरला का राहणार करतीस का, जवळ असले विचारू का लेखना सासर लेखना माहेरला करतात माय सासरले नालच नाव बाय असल हायते असले समजाडू असे वाटस. मग मला मन गास हास हास माझ्या जीवा असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या तोंडावर काय फास. वा, किती छान बहिणाबाई. तुमच्या पारंपरिक कवितांचं, कथा कवितांचं, निसर्गाचं वर्णन, व्यक्तिचित्रणांची ओळख आपण सर्वप्रथम जनसामान्यांना करून दिली ही थक्क करणारी अलौकिक अशी प्रतिभा आहे बरं का. मला सोपानदादांनीही सांगितल्याचं आठवतं. सोपानदादांनी विचारलं एकदा आपल्याला की तू शेतात काम करतेस, तुझी नजर तर जमिनीकडे, तुला मोठमोठे विचार सुचतात कसे ग. हा हा, त्यावर मी त्याला सांग धरित्रीनं आज सांगा निसर्ग काळ बाप्पा. सोपान एकदा कापूस येसनीला टाईमले सरती हात मारी संभा राहिली दखिला नव्हता. मी त्याला म्हणतो दगडे देवबानं सरकीले कसा डवळा फटक कपडा घाली संध्या दिवस पाठवशे आणि आपण माणसे तिला कपडा काढी सर आपला कपडा शेअर घाली सर दग शांता मला म्हणतास का माणूस ती जी शे ती गुरुकडे ताईला पुस्तकाची संगीत नाही. माणूस रोज बोलणं वाचणं त्यानं वागणं त्यानं मग ती मुरत जास. माणूस की न मानव धर्म म्हणजे शेतरी काय हो बिन कपाशी न उले त्याने बोंड म्हणू नये, हरिनामा बिन बोले त्याने तोंड म्हणू नये असं म्हणीस जीवनला सारा अनुभव मला कविताच नाही बाहेरच. अगदी खरं. आपण शब्दांपाशीच मोकळे होतो, हृदयावरचं अदृश्य ओझं उतरवतात असं वाटतं बरं. बहिणाबाई, एकदा असं झालं की हृदयनाथ मंगेशकर म्हणजे बाळ माझ्याकडे दुसऱ्या एका गीतकाराकडून एक गीत लिहून आला आणि काही केल्या त्यांना ते पसंत पडलं नाही. दीनानाथांच्या एका चालीवर त्यांना एक गीत हवं होतं. त्या चालीवरनं मला एक आठवलं की जीवनाला राहिले रे दुर्घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती जड झाले रोजे. हे सुचलं, पण गमत सांगते ताई की हा जीवनदाचा शब्द आहे ना तो स्वतः बाळने घातला आणि हे गीत फारच आवडलं लोकांना. खरंच हे शांता, आपला बालपणा संस्कार त्याची शिरोरी आपली मायबोली मराठी संज्ञानी जगली जोडायची तीच तुला काम करणी. पण मला असं काही सांगितले बरं, जे सुचणं ते सहज होणं, त्याने कसाला काही संदर्भ नाही. जे सुचणं ते असं माझी माय सरस होती माले शिकविते होई. तुम्ही तर आपल्या मायबोलीतील एक स्वतंत्र दैवत आहात. अगदी आजही मराठी मायेला सरस्वतीची उपमा किती छान. आपल्या माध्यमातून या सरस्वतीने सतत काव्यरूपी उधळण केली. तो वारसा आजही आताच्या नवोदित कवी पुढे नेत आहेत आणि अव्याहतपणे पुढे नेला जाईल यात शंका नाही. मगाशी ज्या संस्कारांबद्दल आपण सांगितलं ते माझ्या आजोळचं म्हणजे खेळ. तिथे गेल्यावर फार मजा असायची. माझ्या भावविश्वात एक वेगळं स्थान आहे. वात्सल्य कौतुक सार काही तिथे जपलं. आजही त्याची हुरहुर वाटते. ते गाव म्हणजे गावामध्ये गाव खेड वस्तीला चांगला, वेशीशी शोभतो हनुमंताचा बंगला. खेड गावबाई पुण्या हंशाचं राऊळ, मारुती शेजारी आहे शनीचं देऊळ. असं माझं छान असं आजोळ. वाव शांताबाई, लईच भारी शिकून खेळगा पुन्हा आजोळ माय मराठी न करता लेखा काय तुम्ही. शांताई ते गाणं कोणतं शिवलं लताबाई आशाबाई गायक त्यांना भावनी संगीत असे ते तुम्ही आठवच कामाने
माय भवानी पावनिया आली पावनेर ग मायला करू पोटी आईची मोदन भरू. माय व धन्य ती अंबा माय तिनंच दर्शन दिलं तुले. काही काही ती तुले. बहिणाबाई, आपल्याही ओव्या कवितांमधून आता सुरांची तालाची साथ मिळाली आहे. फार छान वाटतं. मला आवडते ती तुमची मुक्ताई. माझी मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू चांगलं देवयोगी आणि मानणारे गुरु. असं भावाने आपल्याच बहिणीला गुरु मानलं. हा सन्मान एक आध्यात्मिक भावबंधन. आणि कोणतीही शाळा वाचन नसताना आपण ते काव्यात गुंतलं. आपल्या बोलीभाषेचे, शब्दातील भावनांचे संस्कार आजच्या मुलांच्या पिढीसाठी दैनंदिन परिपाठात अभ्यासाला आणले गेले आहे. ही काळाची भाषेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे बरं का. मुक्ता चांदेल यांच्यासारखंच बहीण भावांचा खोडकरपणा, एकमेकांचा तक्रारीचा सूर मलाही काव्यात सुचला. आई बघना कसा हा दादा, मला चिडवायचा हाच याचा धंदा. हा हाय खरंच शे. सत्य परिस्थितीना संगे जवळ सगळं तुली येस तेव्हा बाईनं जगलं कळस. पण जर ते करणंच पडेल तर